नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आता आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते कागदी लिंबूचं 13-13चं म्हणजे 2.5 वर्षाच्या रोपांचं लोडिंग झालेलं आहे. आणि त्यानंतर आता सरांनी 1.5 वर्षाचं मार्केट लिंबू म्हणजे कलमी झाडांचं रोप घेतलेले आहे, ती पण आपण आता लोडिंग बघणार आहोत. आता हे लोडिंग म्हणलं तर श्री बबन राम पुरे साहेब हे पाटबंधाऱ्यामध्ये रिटायर ऑफिसर आहेत. पाटबंधाऱ्यामध्ये सर्व्हिसला होते, स्वतः ते इथं आलेले आहेत. त्यांच्याबरोबर पण आपण आता 2 शब्द बोलणार आहोत. तत्पूर्वी त्यांचं जे गाव आहे किंवा आपण त्यांच्याकडनंच माहिती घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. पूर्ण नाव सर आपलं? बबन महादेव रामपुरे, ओके. आपण कशात सर्व्हिसला होता सर? पाटबंधारे. ओके. आणि तुम्हाला आपल्या नर्सरीची माहिती कशी मिळाली, काय? यूट्यूबवरून मिळाली. आता इथं आल्यानंतर नर्सरी तुम्ही बघितली, नर्सरी कशी वाटली? छान आहे, नर्सरी छान आहे. नर्सरी छान आहे. आणि बाकी रोपं सिलेक्टेड मिळतात आपल्याकडे? हो हो हो. काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना की बाबा रोपं न्यायसाठी या किंवा न्यायसाठी अवश्य या. चांगल्या प्रकारची रोपं आहेत, मेंटेन केलेली आहेत चांगली, आणि सेवा देखील उत्कृष्ट दिली जाते त्यांच्याकडून. ओके सर, चालेल. बाकी आता कसं नियोजन आहे रोपं लावण्याचं किंवा काय थोडं सांगू शकताय? आता एक 8-10 दिवसात लावून घेणार आहे. 8-10 दिवसामध्ये घेणार आहे. ओके. बाकी तुम्हाला सगळं खत पाण्याचं शेड्यूल आपण देतोय, त्या पद्धतीनं करायचं आहे सर. तुम्हाला ते मी ऑलरेडी काल पाठवलेलं पण आहे. ओके, धन्यवाद सर. ओके. तर आता बघू शकतो मित्रांनो की आता आपलं जे मार्केट लिंबूचं लोडिंग चालू आहे, तर 8x10च्या बॅगला म्हणजे 1.5 वर्षाचं रोप आहे, लावलं की 1.5 वर्षात आपल्याला लिंबू चालू होतोय. आता तुम्हाला माहीतच आहे की हा जो लिंबू आहे तो मार्केट लिंबू म्हणजे ज्या भागामध्ये हे भाग आहे जो आपला अतिपावसाचा भाग आहे, तर तिथंही आपण कलमी रोपं लावायची आहेत. आणि सरांची जी आपण पहिल्यांदा रोपं भरलेले आहेत, आता पाऊस असल्यामुळे त्याचं आपल्याला शूटिंग करता नाही आलं, पण त्या आतमध्ये आपण रोपं बघितली तर ती बियाची रोपं आहेत. आता ती लावली की आपल्याला ही लावायची आहेत कुठं? ड्राय भागामध्ये. आता ॲक्च्युली सरांचं गाव जर बघितलं मलवडी म्हणून जे आहे, तर ते खटाव जे तालुके आहेत तिथलं लोकेशन आहे. सातारा जिल्ह्यात जरी असलं तरी कमी पावसाच्या भागात असलेलं हे लोकेशन आहे. त्यामुळे सरांना आपण जास्तीत जास्त बियाची जी रोपं आहेत म्हणजे साई सरबती आहे, पातळ सालीचा जो लिंबू आहे त्याची आपण रोपं सजेस्ट केलेली आहेत. आणि ही जी रोपं आहेत ती ट्रायल बेसिसवर किंवा लवकर उत्पादन चालू व्हावं ह्या हिशोबानं आपण सरांना ही झाडं दिलेली आहेत. आणि आता सरांचं बाकीसुद्धा आपण बरीच झाडं त्याच्यामध्ये मिक्स फळ झाडंसुद्धा लोडिंग करणार आहोत. तर आता लिंबूचं आपण बघूया की कशा पद्धतीनं नियोजन झालेलं आहे. आता लिंबू जो 100 झाडं नियोजन जे आहे ते भरलेलं आहे. त्यानंतर आता ही 20 झाडं आहेत. सरांना आपण 15x15वर नियोजन दिलेलं आहे. आता रोपांच्या याच्यानुसार कमी जास्त साईज होणार आहे. तर बघू शकतो कशा पद्धतीनं आपण लोडिंग केलेलं आहे. आणि रोपांची क्वालिटी, आपल्या इथं रोपांची क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त आपल्या नर्सरीतच मिळत असते. कारण आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शावडा तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे. शासन मान्यता आहे. सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे. तर खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि येणं शक्य असेल तर नर्सरीवर या.